कुठे गेलाय हर्या काय माहिती बाई। अजून फुलं तोडायची होते मला, कामच करायला नको म्हणतो, कुठं जातो काय माहिती, कुठं जाऊन बसलाय, गजरा करायचा इकडे मला काम आहे एकतर घरात पण। मालकी काय करता तुम्ही? आला का तू? कुठे गेला होता? गावात चक्कर मारायला। गावात काय गटुड होता का? तुम्हाला माहिती ना सकाळ सकाळ आंघोळ केले की मी जरा चक्कर मारत असतो। अरे पण मला फुलं लागत होते। मालकीन बाई मी तोडले असते फुलं, तुम्ही लय लोड घेता राव। अहो तुम्ही गेले होते ना कुठं हिंडायला। मग सकाळ सकाळ मला सवय असते। मी तुम्हाला काय म्हणतो माहिती का, ऐका तुमच्याकडे डोक्यातच येत नाही, मी तोडू लागतो फुलं कसा कसा मी तेव्हा काय का पाहिलं का ते दांड्या कशाला तोडतोय? मी तुम्हाला काय म्हणतो माहिती का, हे बघा फुलं तोडायला ना, फुलं बिलं याचं तुम्ही लय लोड नका घेऊ। तुम्हाला काय म्हणत होतो तुम्हाला माहित आहे का? बोल ना, काय म्हणत होता? आपलं किती दिवसापासून ठरलं, तुम्ही म्हणल्या माझ्या संग लग्न करीन, तुम्ही नावच घ्या ना मालकीन बाई। अरे मग मी कुठे नाही म्हणले तुला? तुमचा नवरा सोडून तुम्हाला झाले 15 वर्ष झाले ना। हा मी इथं कामाला लय दिवसापासून आहे। हा मग तुम्ही कमून बरं नसतं नाजला तर लग्न करून टाकू ना आपण आता। मग टाकून कधी नाही म्हणलं? असंच म्हणता तुम्ही दरवेळेस। मग कधी करायचं तुम्ही म्हणतात तवा मी तर लगेच तयार आहे। चल मग लगेच नाही बाबा, मग थोडं थांब ना। 15 वर्ष झालं थांबवतोय, थोडं थांबणंच म्हणता राव मालकीन तुम्ही। मग आता काय? मी काय म्हणतो माहिती का, हा आपण आता काय करू, हे बघा बोल। पहिले 5 वर्ष गेले, हा आता करू मग करू। हा परत तुमचा घटस्फोट होतोवर थांबा म्हणल्या, हा परत झाले 10 वर्षे, हा तरी थांबलो। आता परत 5 वर्ष वाढले, 15 वर्ष झाले तुमचा घटस्फोट झाला, सगळे जी काढले तिकडे झालं, मग तुम्ही कमून तयार व्हा ना बरं मालकी। अरे मी तयारच आहे, मी मग कुठं गुतलंय, चला ना मग लग्न करायला। करते बाबा, थांब कधी? जरा। मला आता दम निघत नाही, मी आता लग्न करणार तुम्हाला आता सांगतो। कधी करणार? चला आजच लगेच। आज? हा आज तयारी नको, बाई। आज नको। का? मुहूर्त काढ आधी। मुहूर्त निघला कधीचा? आजचा। आजचा? हा माझ्याकडचे ना, मी आणि अजून मी 2-4 जोडदार, 4-5 माणसं, तुमच्याकडे 4। लग्न नाही करायचं मला, का नाही करायचं। किती देवाच ठिकाण चांगलं असतं लग्न केलं। अरे बरोबर आहे, मंदिरात नाही करायचं मला। तू काय कर, इथं हो, मी एकटी असते इथं। कुठं? इथं घरी माझ्या। आणि मी नाही का जोडदार कामाला? अरे तू आहे पण लग्नाला मी एकटीच आहे, इथं हा। राहते एकटी। तू काय कर, तुझ्या दारात लग्न करायचं, तू चांगला मोठा मंडप दे, अख्ख्या गावाला जेवण करायचंय। माझा दारात होय? हा, आणि चांगलं जेवण म्हणजे गुलाबजामचं जेवण, हे साधं सुद्धा नाही बाबा। मंदिरात कुठं लग्न असतं का ते? केलं असतं 4-6 लोक। नाही नाही, मोठं लग्न करायचं मला, मोठंच मोठंच। माझ्या दारात हा तुझ्याच दारात लय मोठे लोक, हा लय मोठे लोक, गुलाबजामुन जेवण, गुलाबजामचं जेवण। तसं नाही जमायचं? नाही तसं नाही जमणार। 2 एकर आहे, 1 एकर फोकस लागत का? ऐका ना मालकीन बाई, बोल। मग तुमच्या डोक्यातच आहे का मोठं लग्न करायचं? मोठंच लग्न करायचं, हेच मला गुलाबजामू, हा मंडप, हा अख्खं गाव, तुमचं गाव आमचं गाव। हा बरोबर। माझ्या डोक्यात आहे, मग शेजारी बी लय माग लागलाय मला। 2 एकर जमीन, 1 एकरला ते ना, ते म्हणतो इकायची का त्याच्या बांधाला बांधे। हा मग माझ्या डोक्यात आहे ती 1 एकर इकितो त्याला, असा माग लागलाय तसा माग लागलाय। 50 लाख रुपये एकर म्हणतोय। 50 लाख येते। अरे वा, बरं आहे ना, मग टाक ना विकून। टाकणारच चालतंय। ती की तो गुलाबजामुनचं जेवण, मंडप, किती माणसं येऊ द्या, कोणत्याच गोष्टीला तुम्हाला कमी पडणार नाही मालकीन बाई। लग्न असं थाटात झालं पाहिजे, लोकांनी असं आहे ना कोणाच मोठं घातले पाहिजे। हा ना, हा तू लग्नाचं बघ, आणि वरतून 5-1 लाख रुपये मला पण दे। 5-1 लाख? हा, लग्नाला काही एवढा खर्च येणार नाही। 5 लाख तुमच्या नावावर, आणि 5 लाखाचे सोनं गळ्यात नुसतं असं आहे ना, गळा आहे ना असा चमकला पाहिजे। अरे वा, नाद नाही करायचा, समजलं ना? हा हा, तयार आहे ना? तयार आहे। आज मी सगळे खरेदी बिरेदी करतो पैशाचं, उद्या लग्नाला तयार आहे? तयार आहे, तयार ना? नक्कीच। इकडे बघा मालकीन, बोला। आता हे सगळं ठरलंय ना, आता मी काय करतो, त्या शेजाऱ्याकडे जातो, हा त्याला लगेच ती नाव बिवस लगेच, आता 10 वाजले तर लगेच सहाय्य करतो, लगेच ते पैशाला कवा तयारचे, लगेच पैसे पाणी सगळे। उद्या लग्नाचा मुहूर्त हाई म्हणजे हाई, सगळ्याला सांगतो आणि लग्नाची तयार करतो। तुम्ही फुलं तोडा, गडबड आहे हा, पण तयारीतच आहे। 1 एकर करायला तुमच्यासाठी मी मालकी। बर चालतंय, चालतंय ना? जा लवकर जा, लवकर जा। मी शब्दात बदल करू नका बरं का? नाही चाललोय मी आता, बघा थांबत नाही। जा। अरे मोठ्या भारीच आहे, सगळं नाव करून देतय, काय काय करतो म्हणतोय। आता मोठं लग्न घालतंय काय माहिती आता। अरे अरे कुठे गावात चाललो तिकडं?
काय काय गावात गावात चाललोय काम आहे ते एका जणाचा कार्यक्रम आहे तिथं ते चाललोय तिकडे तुला माहिती का काय आनंदाची बातमी सांगू का आनंदाची अशी गुदगुल्या फुटणारी अगं बाबू काय अशी सांग ना मग हा सांग ना मी आता गाव हिंडलो हा जोडीदार म्हणलं आपला पुढे बघा पहिली बातमी तुला हा बरं सांग ना सांग मी त्या मालकीन बाईकडे कामाला नाही का हा 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 ती ती बी तिचा घटस्फोट झालेला आहे हे तुला माहिती ना हा ते तर मस्त 15 वर्षापासून पाहतोय मी तुमचं चालू आहे ते शांत राही ना नको हा. आडावड करू मग ती विषय ना हा. तिच्या लग्नाला तयार झाली माझ्या संग हा 15 वर्ष झालेत 15 तू चाललंय ते नाटक राव काय सांगत अरे, आता खरंय हा तुला सांगतो आता ती तयार झाली हा हा मला हे 2 एकर हा 1 एकर फुकायचंय हा 50 लाख रुपयाला माझ्या शेजाऱ्याच मागितलेलं आहे. असं का हा. देऊन टाक ना देणार मग आता चाल तुझ्याकडे काय आलोय पहिला हा, हा, तू जोडदार संघ असलं म्हणजे सांगलं तिला ती म्हणली तुझ्या दारात लग्न करायचं मोठं लग्न करायचं गुलाबजामुन जेवण घालायचं अख्खं गाव बोलायचं सगळ्या गोष्टीला हा म्हणलं मी असं का हा. पण जोडीदार पाहिला तू जेव्हा वाच म्हणून तुला मी सांगतोय नाही येतो ना मी तुपल्या संग शेजाराकडे जायचं हा आणि ती आपल्या व्यवहार करायचा पैसे घ्यायचे साया द्यायच्या आता काय 10-11 वाजले तर हा हा टापक्यात साया द्यायच्या टापक्यास पैसे घ्यायचे हा लगेच मुहूर्त आणि लगेच लग्न मग मला कपडे घेशील का तुपल्या लग्नात घेईन हा घेशील ना जोडीदार म्हणल्यावर घ्यावं लागतं ना घेईन म्हणल्यावर आला हा एवढे पैसे खर्च करतो आणि तुला ड्रेस नाही घेऊ शकत काय मला पैसे 100% देशील ना? 1001% पैसे किती पाहिजे? हा किती 1 लाख रुपये आयला 50 लाख होतून तुला दोस्तासाठी 1 लाख नाही देऊ शकत का मी आता एवढे पैसे याच्यात म्हणल्यावर दे ना 1 लाख रुपये दिले ना बस ना हा, हा. पण ऐक हा. लग्न पार पाडूस तर हटायचं नाही आता तुला सांगतो मी. अजिबात नाही तर आईला जोडीदार कशाला म्हणते ते येड्या? तुला मग 1 लाख देतोय हा 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 रिटर्न कधी देशील रिटर्न हा रिटर्न दे ना मिरच्याच्या काळ्यावर मिरच्या काय हो? हा मिरच्या कुठे आहेत आता लावायच्यात मिरच्या लावायच्या का हा मिरच्या लावायच्यात आता रोप आणलं का हा हा रोप आणलंय रात्री चाललंय रोप हा का हा बर खाल्यावर नक्की खाड्यावर नक्की 100% हा मग आता मी घाई गडबडीत आहे मला गरज आहे त्याच्यामुळे आता चल देतो मित्रासाठी हा. काय नाही पण खळ झालं ना हा 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 लगेच त्याच्या हा मिरच्याच्या खाळ्याला तुला पैसे देतो मी नक्की टेन्शन घेऊ नको राव तू आता आहे ना हा. शेजाऱ्याकडचं ते पैशाची व्यवहार करू खरेदी करू आणि लगेच लागण्याचं बघू तुम्हाला सांग चल मध्यस्थी पैसे पाहिजे ना 1 हा लाख हा चल चल मग चल, पटकन, चल. चल. अरे राजू शेठ बोला ना अरे तुम्हाला साऱ्या गावात पाहिलं इकडे काय करता काय नू आलो होतो इकडे ओ, मोटर चालू करायला. राम 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 राजू शेठ आपल्या शेजारी हा. ऐका तुम्ही लईच माग लागले होते ना तर 1 एकर तुमच्याकडची आहे ना ती देऊन टाकेल तुम्हाला मी मायावाली चला आपण तर कधी बी रेडी तुम्ही आता एवढे माग लागले ना तर मन नाही आवरलं होय हा बरोबर आहे, बरोबर राजू शेठ आपल्या शेजारीचे तर मला गरज त्यांना गरज देऊन टाकतो बस का कधी ठरल्याप्रमाणे हा. जेवढा आकडा ठरला तेवढा 50चा आकडा तुम्ही 50चा आकडा आपला फिक्स झालेला आहे लगेच चला सह्या घ्या आणि लगेच द्या आता आहे ना आता तुम्ही काय करा आता ठरला नाही यावर तर आपला पहिला ठरलेला पण मी देत नव्हतो आणि तुम्ही माग लागले होते 50 ला यावर आपला झालेला आहे झालेलं आहे. आता काय करायचं कचेरीत जायचं मी सहाय द्यायचे आणि तुम्ही पैसे द्यायचे चला शॉकी मध्येच त्यांना हा माझं मी आहे ना हा लगेच चला. चला ओळख गाडी आमच्याकडे गाडी नाही हा. कचेरीत गेला का लगेच आणि ते बी मग लग्न ठरलंय बरं हा. का कधी लग्नाला यायचं तुम्ही कधी ठरलं तुम्हाला काय करा तुम्ही लग्नाला आले म्हणजे बस ना तुम्हाला आमंत्रण सांगतो मी कुठे यायचं काय यायचं उद्या, उद्या. वळा गाडी टपक्या सहा वळा द्या गाडी वळा आमच्याकडे गाडी नव्हती जोरदार आता ए, बाई, या लवकर 2 गाड्या घेऊ तुला एक आणि मला एक नव्या हा हा बस, बस. मग काय बरं हा. चला. मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी आता आहे ना अरे मग लग्न करायला चालू आहे मुझसे शादी करोगे तुझसे शादी करोगी तो आहे मला आहे का अरे मला वाटलं माहिती काय नू मुझसे शादी करोगी तुझ्या हरे से शादी करोगी असं गाणं माझं हा. हरे से शादी करोगी मुझसे शादी करोगी अरे अरे लग्न हा तुला माहिती आहे, जोरदार तुला 1 लाख रुपये दिलेत मी हा काय दिलं ना दिलं? मग तुला म्हणलं ना मग देईन मिरच्या पैसे हा, हा मग मिरच्या लावले बघतो ना मी तुझ्याकडे चालत मग अरे भाऊ पाहुण्याला एवढं ऊन पडलंय मी कायला म्हणलं लग्न लागायच्या आधीच जेवून घ्या नको तारास परत एक खटी पब्लिक वाढायची लोक जेवण असं मरणाचं बनिलं नाही तुला सांगतो कुणाला सांगत होतो तुला सांगतो कोणाला आणि मी सांगतो कुठं होतो आपण दोघं संगत नव्हतो का संघच येत मग? पण लग्न लागायच्या आधी अर्धे जेवले तर अर्धे
नंतर लग्न लागलो एकखटी गडबड नको हा 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 म्हणून अर्ध्याला आधी अर्ध्याला नंतर गुलाबजामू मारणाचे म्हणले जिलाबी बर्फी. अरे गुलाबजामू तर असे भारी झालेत ना. ए, पण खवाला भारी भेटला बरं का आपल्याला पण. हा 150 किलो खवा पण पाहिला खवा कसा ओळखीचा होता. होता त्याच्यामुळे रे. आणि मग तुला सांगतो आता नाद नाही करायचा आता फक्त लग्न. मी तिला फोन लावितो पण फोन आहे ना बंदच लागतो राव. कस काय ना चालू आवरावरीचं काम चालू असं बहुतेक. हा चालतो का मग तिच्याकडे जायला? जायचं ना तिच्याकडे आता. आता लग्न म्हणले होते एका विषय का एवढा खर्च कशाला आहे, दाबून खर्च. ती मला काय म्हणली होती काय? सगळं उरकून ठेवते हा तुम्ही सकाळी या घ्यायला. हा मग तयारीत आलो मी सगळं जिकडे तिकडे करून आलो सगळं. अरे मग तू एकटीने जायचं ना रे, मग मला कशाला घेऊन आला तू जोडीदार म्हणून? खिशात नुसतं असं आहे ना असं बंडेल घेऊन आलो. ह्या बंडेल नाद नाही करायचं. पैसा आहे, पैसा पैसा म्हणजे वावर जिंकला होतो आता एक एक जिंकला म्हणलं 50 काय. लाख मग तुला सांगतो मग नाद नाही करायचा आपला. अजिबात नाही तर. तू चल फक्त. मी काय म्हणतो तुला, हा. तुला तिने बोललो होतं मग तू एकटा त्यांची यायचं ना गाडी घेऊन. जोडीदार कशाला आहे तू कायसाठी माझ्यासाठी नाही का. आहे ना पण हा? जाऊ दे टेबल सीट जाऊ आपण. असं का? हा ती काय म्हणली होती बस मध्ये येते. मग बस मध्ये येईन का वराडा संग. अरे येड्या कुठं बस मध्ये येत असतील का? नाही का. हा हा चल गाडीवर घेऊन जाऊ आपण, घेऊन येऊ तिला. हा टेबल सीट घेऊन हा, जाऊ आपण, टेबल टेबल सीट. सीट. बाई, हा. चल. तो पुढे बसायचं गाडी चालला ना. हा, हा. नवरा नवरी मागं, हा. हा हा चल 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 हा, चल. हाराचे लय मिस कॉल येऊन गेले पण माझा फोन बंद होता त्याच्यामुळे लय घोटाळा झाला असं आता. ओ मालकी अरे हरे खरे अरे घरी पाहिलं घरी नाही ते म्हणले कुठे तिकडं अजून फुलं तोडती तू. हा काय म्हणतो? काय अरे सगळी लग्नाची तयारी केली मांडव जेवण बिवान लोक तिकडे जेवू राहिलेत लग्नात. जेवली तू का लोक? येईना. जेवली वाट पाहिलं फोन तो बंद. याला म्हणलं चल गाडीवर आपणच घेऊन येऊ म्हणलं. झाली तयारी झाली? तयारी का झाली ना? जेवले का लोक? जेवले चालू आहे जेवण गुलाबजामुन बर्फी जिलेबी बासुंदी काय सांगायचं तुला. अख्खा खर्च असा अमाप खर्च चालू आहे. अरे मग जेवू दे ना लोकांना तर. लग्नाला उशीर होईल पब्लिक ज्यादा आहे म्हणून लोकांना म्हणलं जेवायला बसा तुम्ही जेवत राहा. बरं मग तुम्ही जा ना पुढे. आमची बस यायची अजून बस आली नाही. माझ्या मावस बहिणी त्या येणार आहेत मग त्यांच्यासोबत येते ना मी. बस पण तुला नाही ना आम्ही गाडीवर आलोत ना आपण जाऊ गाडीवर. अरे पण पाहुणे रावळे दारात येते ना माझ्या. ते आलो त्यांना जेव घालू आपण होय. हा जेवणार का नाही 150 किलो आहे ना अरे खावायला. मग जीव तर घालायचेच काय उपाशी पाठवणार आहे काय तू? चालूच 500 माणसं वाढायला का रे. जेवण चालू आहे. 50 लाख रुपयाले जमिनीचे अख्खी नुसते जेवण लग्नात घातलीत. 11 वाड्या जेवल्यात. हा. 12व गाव आहे आमचं बाई. अरे बापरे. नाद नाही करायचा नाद. जेवले का पण लोक फुल काय? एकदम त्याला पोटभर? विचार. हा ना. हा. बर मी काय करते आता बस येईन आता. हे बघ पायचा बिजामा काढून टाकला ड्रेस दिसला का मी ओळखी नाही तू डायरेक्ट ओळखीला मला. ओळखीला आवाजावरून ओळखीला. आवाज चांगला शर्ट घातलाय. मग लागणार तुझं लागणार दुसरा ड्रेस घालायचा परत दुसरा होय. याला एक ड्रेस घेतलाय. ह्यो नाही लागणार दुसरा परत याला. जत्रातला जोडला रे घातलाय मला. का गॉगल आणि ड्रेस? नाही 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 नाही, दुकानात घेतलाय मी. पोपटाच्या चोचीवानी. 12,500 रुपयाचा चष्मा यो. हा तुमचं नाव 50 कसं आहे राव? 50 लाख. हे बघ तुला खोटं वाटतं हा. तू अशी येडा दिसतो का हऱ्याचा नाद नाही करायचा. हऱ्याचा नाद किती पाहिजे तुला बोल. खिशात पैसे वाचा ना खिशेत. अरे बापरे. समजलं ना. हा समजले सर. दिसलं ना? भरोसा आहे का. हा भरोसा आहे ना. लय पैसा आलाय आता आम्हा पैसा झालाय त्याच्याकडे. चल फक्त आता लागणार तयार हो चल. अरे जा ना तुम्ही पुढे. आले मी. कवा? गाडी येते माझी. बस आली ना मग येते मी. आम सांग चल ना. अरे तू सोबत यायला आता ते पाहुणे रावळे दारात येते ना तुझ्या सोबत कुठे येऊ मी आत्ताच. जा होय पुढे आले मी. अरे सगळं तयार करून तुला अरे मग येते ना मी. नाही कुठं म्हणते मी येते ना. किती वेळात. 1 तास लागेल मला अजून. तोपर्यंत जेव घाल माणसं. तू इकडले माणसं पाठव. अरे मग येऊ दे ना त्यांना. मग येणारच आहे ना मी घेऊन. का डोकं खातोय? सांगितलं ना तुला. कमी नाही पैशाला. अरे हा बाबा. हा जा मग तू. ना रे अरे सांग. असं कमी करतात. मी काय केलं? चला ना मग ते येतील मागून आपण 3 जण मोटरसायकलीवर जाऊ ना. अरे मग येते मी. एक वा एक पुढं. करिकलं एक 50 लाख नुसता धुराळा. ह्यो तुझ्याकडे जसे मिरच्या आहेत ना तसे याने बी मिरच्या लावणार आहे. याला 1 लाख दिले. तेव्हा मिरच्याच्या खळ्यावर तुला पैसे देतो 1 लाख म्हणला का नाही. हा म्हणलोय ना. अशा मिरच्या आल्या खळ झालं का पैसे द्यायच्या बरं बोली ठरली. तुला किती पाहिजे. तू तर माझीच बायको होणार आहे त्याच्यामुळे ते काही विषयच नाही मग पैशाचा. तेच म्हणते तुला. जा पुढे आता आले. तुला काय कमी जास्त पडतं ना मला सांगायचं. किती वेळात येणार तू. थोड्या वेळात आता बस येईन मग येते. हे बघ हार्या
नाऱ्या ऐक ना आता मी काय सांगते. हा आता ह्यानी 2 एकर होती, हा. 1 एकर विकून टाकली. हा इक- कोणामुळं? माझ्यामुळं. बरोबर ना? उद्या तू एखाद्या बाईच्या नादी लागला, ती पण 1 एकर विकून टाकशील. तू काय मला सांभाळायचंय? तुझ्या संग लग्न केलं कशी लिखायची परत होय? हा? हा, ते खरं आहे. हे बघ, माझ्या आई बापाची 25 एकर जमीन आहे. मी त्याच्यामध्ये आज मालकीन म्हणून मी खाते पिते चांगली राहते. हा, तुझ्याकडे काय आहे रे? 1 काय? एकर 1 एकर काय होणार आहे 1 एकरचं माझं? हो, मी तुला मजात म्हणले होते तू माझ्याशी लग्न कर, नाही का? विकून टाक. तू लगेच खरंच टाकलंय. मजात मग 50 लाख रुपयाला घोडा 1 एकर इकलंय. ही मजा आहे का? ते तर नॉलेज पाहिजे ना तुला. आहे का 50 डोक्यात? रुपये आखलीचा भाग आहे का 5,000 तुला? 500 रुपयाची मजा ठीक आहे. 50 लाखाला मजा आखलीचा भाग आहे का तुला? मला मग ते तुम्हाला सांग. होय याच्या संग लग्न नाही करायचं तुम्हाला? काय करायचं? 12 वाड्या जेव घातल्यात, 1 गाव जेव घातलंय. लागणार एवढा ढेंगाणा 50 लाखाला रुपया शिल्लक जा, नाही. बघ एखादी पोरगी आणि कर लग्न दुसरं. जा ए बघ, चल काहीच्या नादी लागला तुझ्या मामाची आहे ना ती पोरगी. हा जपळ उठ, चल कर त्याला लग्न. फोन लावतो मामाला. चल 1 एकर इकायची गरज नव्हती. हा हे काय माग लागला तू अशाच्या. हा ना, कामधंदे करायचे सोडून इथं आलाय. तू मालकीन आहे ना, तू कामाला होता ना माझ्या इथं. मला आधी असं सांगायचं ना हा काय सांगायचं तुला? काय सांगायचं? की मजा करू राहिली म्हणून. कामाला आहे ना, गड्यासारखंच राहायचं. अरे हिला सांग, मामा मला किती वेळेस फोन करत होता लग्नासाठी. बळच पोरगी देतोय, बळच बळच. फुकट, अरे रुपयाची मग गरज नाही. करायची ना. ए चल अरे करायची ना, करणारच आहे. मी म्हणलं चला एक हाय बा चांगली, तिच्यापेक्षा थोडी दिसा तीच भारी, आणि तिच्यापेक्षा मी लय भारी, आणि लग्न करणार तर तीच संगच. तू परत तू असं तुझ्या घरचे भारी होय. अरे चल. नाऱ्या आणि केऱ्या कामाला येत ना हिच्याकडे. केऱ्या ना. परत आता येऊ आमच्या नको लग्नात इथं. मामाची पोरगी एका मिनिटात फोनवर घेऊन येते. त्याला जर फोन केला ना केऱ्याला, आला घेऊन होय केऱ्या कसा आपला मग जोडदार? लय पक्का आहे. आम्ही तिघ म्हणजे आमचा नाव म्हणलं ना केऱ्या आपला जोडदार कसा आहे रे? लय त्याला पक्का आहे. फोन लावी तू एका मिनिटात. अरे मग कर ना लग्न. नाही, इथं मामाचा कशाला आला होता जिगरी दोस्त आहे, जिगरी माझ्याकडे? दोस्त. हा? तुला सांगितलं समजतं ना, मग मामा देत होता ना, मग इकडे कशाला आला? बळच माग लागला होता बळच. बळच पण मी मागं म्हणलं लागला. चला ए अरे चल चाललो. काय नादी लागला. चल चल ए, मग कर डोकं खातय. 1 एकर विकून टाकली, काय करून टाकले, लग्न करायला आलाय इकडं. हा, जा.